नमस्कार. मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की आपला पुढचा जन्म कसा होतो, कशा प्रकारे होतो किंवा कोणत्या योनीत होण्यापेक्षा मी असं म्हणेन, की कुठे होतो हे नेमकं कसं ठरतं किंवा अ, कोणत्या परिस्थितीमध्ये तो जन्म होईल, ठीक आहे ना. आता कोणी-कोणी काय विचार करतं, की आपण काय होतं, की आपण जीवनभर जी जीवनशैली आपली जगलेली असतो, जीवन आपण व्यतीत केलेलं असतं, तेच आपल्याला अनकॉन्शियस माइंडमध्ये आपला मीटर चालू असतो, बरोबर? तर नेमकं काय होतं ना, की जेव्हा आपला अंतिम समय होतो, तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या कारकिर्दीनुसार आता कोणी काही अचीव्ह केलं असेल, तर बाबा मी एवढं संपत्ती अचीव्ह केली आहे, माझ्याकडे एवढं प्रॉपर्टी आहे, तर माझी उर्वरित राहिलेली पत्नी, मुलं, मुली, भाऊबंद हे व्यवस्थित व्यवस्थापन करतील का? यांचा प्रॉपर्टीचा सांभाळ व्यवस्थित करतील का? किंवा कोण फार गरीब व्यक्ती असेल, त्याने जीवनामध्ये जास्त काही अचीव्ह केलंच नसेल, तर तो माणूस काय विचार करेल, की "अरे यार, मी जीवनामध्ये काही अचीव्ह नाही केलं आणि माझ्या मागे जे राहिलेत माझे अपत्य असतील, बायको असतील, भाऊबंद असेल, कोण असेल भाऊबंद, तर त्यांचं जीवन कसं व्यतीत होईल?" तर ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना, काही अचीव्ह केलंय किंवा काही अचीव्ह नाही केलंय, त्या दोघांच्या मनामध्ये अशा गोष्टी चालू राहणार अंतिम समय. आणि अंतिम समय हे विषय चालू राहिल्यामुळे काय होणार ना, की त्यांचा जन्मही त्याच परिस्थितीमध्ये पुढे येणार. तर फॉर एक्झाम्पल, जर कोण एकदम गरीब आहे, राईट? तो माणूस जीवनभर त्याने खूप मेहनत केली आहे, खूप कष्ट घेतले आहेत, पण जीवनामध्ये त्याला तसं यश मिळालं नाही जसं त्याला हवं आहे. आणि मृत्यू समयी पण त्याला तसं यश मिळालं नाही आहे. आणि त्याला आता चिंता लागली, की माझ्या मागे राहिलेल्या माझ्या घरच्यांना, माझ्या माणसांना चं जीवन पुढे काय होणार आहे, ते कसे व्यतीत करणार? त्याची काळजी त्याला लागून राहणार, बरोबर? कारण काय होतं ना, की आपण जन्मभर जे करतो ते आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आपलं मीटर चित्तामध्ये चेतन मनावर सगळं बिंबवलेलं असतं, बरोबर? तर तेच आपल्या मनामध्ये राहणार आहे मृत्यूसमयी पण. आणि त्याचा मृत्यूच मुळात चिंतेमध्ये होतोय, की चिंता करता करता त्याला मृत्यू येतोय. त्यामुळे त्याचे पुढचा जन्म हा अशा घरात होणार, अशा परिस्थितीमध्ये होणार, की जिथे त्याला जन्मताच त्या फॅमिलीमध्ये चिंता असेल, काबाड कष्ट असतील आणि परिश्रम लिहिले असतील. अशा फॅमिलीमध्ये त्याला जन्म होणार आहे. का? कारण मृत्यू समयी पण त्याचं तेच होतं ध्यान, की माझं काय होणार? आणि दुसरं एक आहे, की श्रीमंत व्यक्तिमत्व असेल कोणाचं, तर त्यांचं काय असेल ध्यास, की बाबा मी एवढी प्रॉपर्टी तयार केली आहे, माझी उरलेली माणसं नीट वाटून घेतील का? किंवा मी एवढ्या कष्टाने एवढी प्रॉपर्टी जमा केली आहे, एवढा व्यापार जमा केला आहे, ठीक आहे? तर त्या व्यापाराचा किंवा त्या प्रॉपर्टीचा ते लोकं नीट सांभाळ करतील का? जेवढ्या इमानदारीने, जेवढ्या प्रयत्नांनी मी स्वतः सांभाळ केला आहे, तेवढा ते सांभाळ करतील का? बरोबर? तर त्यांच्या मनात काय येणार, की एवढं सगळं मी केलं आणि याचा सांभाळ ते नीट करतील का? या चिंतेमध्ये, या व्यतीत चिंतेमध्ये त्यांचा मृत्यू होईल, त्या व्यक्तीचा. आणि पुढचा जन्मही त्यांना तसाच लाभणार आहे, की एक श्रीमंत घर मिळेल त्यांना, बरोबर? सगळं काही मिळेल. पण तिथे त्यांना काही कारणास्तव चिंताही मिळेल. गॉड गिफ्टेड म्हणजे बोलतात ना, की फॅमिली गिफ्टकडून गिफ्टमध्ये चिंता मिळेल. असं काहीतरी त्यांच्या जीवनात येईल, की त्यांना घोर चिंता लागून राहील लहानपणापासूनच. मग कदाचित की त्यांच्या घरात श्रीमंती खूप असेल, पण त्यांना आईचंच प्रेम मिळणार नाही. आई नसेल त्यांची. काही कालावधीत आई सोडून जाईल निघून काही कारणास्तव किंवा वडील दारूबाज वगैरे होऊ शकतात. पण पैसा खूप आहे त्या घरात. म्हणजे काय, की लहानपणापासून पैसा अडका खूप आहे. पण चिंता, त्यांच्या लहानपणापासून त्या आत्म्याला चिंता लागून राहील, अशा फॅमिलीमध्ये त्याचा जन्म होईल, राईट? मग ह्यानुसार ना आपण आपला जन्म इनडायरेक्टली आपणच निवडत असतो. तर तसं होऊ नये, राईट? तसं होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? ईश्वराचं नामस्मरण आपल्याला नेहमी करावं लागेल. आता ईश्वराचं नामस्मरण केल्याने काय होणार आहे? अंतिम समयी आपल्या मनात ईश्वराचा ध्यास असेल, ईश्वराचं नामस्मरण असेल. आणि जरी आपलं नामस्मरण एवढं ह्या जन्मात एवढं स्ट्रॉंग झालेलं नसेल, तर आपण वैकुंठाला तर जाणार नाही, पण अशा चांगल्या ठिकाणी आपण नक्कीच जन्माला येऊ, ज्या घरामध्ये सुखसुविधा व्यवस्थित असतील, ना अति जास्त ना अति कमी, आणि चिंतामुक्त फॅमिली मिळेल तुम्हाला पुढच्या जन्मात. आणि नेमकं आध्यात्मिक फॅमिली तुम्हाला लाभेल, त्या आत्म्याला ना आध्यात्मिक फॅमिली लागेल, अशा घरात त्यांचा जन्म होईल. लक्षात आलं का? पण ते केव्हा? आता मृत्यूच्या समयी आहे ना, मुळात काय होतं ना, की आपण जन्मभर कसं वागलोय किंवा कसं आपलं जीवन घडलंय, हे आपल्याला आपल्या चित्तसमोर येतं, नजरेसमोर येतं.
की असं असं जीवन माझं घडलंय. ठीक आहे, आता ते लक्षात घ्या, हे आपण आठवत नाही बरं का. हे चित्त आपलं जे पाच शरीर आहेत बरोबर, त्यातलं एक शरीर चित्त मन. तर ते चित्त मनच आपल्याला स्वतः आठवतं आपली रेकॉर्डिंग, आणि आपण जस्ट ऑब्झर्वर असतो. आणि ते ऑब्झर्व करता करताच आपण आपली आत्मा हे शरीर सोडतं आणि ते आपल्या आत्मा शरीरावर ते बिंबून राहतं आणि त्यानुसार आपला पुढचा जन्म मिळतो. लक्षात आलं का? तर तसं होऊ नये यासाठी शेवटच्या क्षणाला पण ईश्वराचं नाम केव्हा येईल तुमच्या मुखी, जेव्हा तुम्ही आयुष्यभर त्याचं नाव घेतलं असेल. असं नाही की मरणाच्या अगोदर तासभर तुम्ही नाव घ्यायला सुरुवात केला आणि मरणाच्या वेळेला तुम्हाला ईश्वर आठवणारच नाही, ईश्वराचं नाव आठवणारच नाही. अलग लक्षात, तुम्हाला चिंता आठवेल. त्यासाठी थोडं नामजप केलं पाहिजे. दिवसातून सुरुवातीला अर्धा तास, पाऊण तास, 15 मिनटं असं सुरू केलं पाहिजे. नंतर रोज हळूहळू थोडा त्याचा वेळ वाढवला पाहिजे. ठीक आहे. तर हा एक नामजप किंवा ईश्वर भक्तीचा एक गिफ्ट आहे देवाकडून आपल्याला, की आपला पुढचा जन्म कसा सुखकर होईल. बघा, आपण जीवनामध्ये पाप पुण्य तर फार करतो, त्यानुसार आपला पुढचा जन्म तर आहेच आहे, त्यानुसार आपला प्रारब्ध आहेच आहे. पण त्यातूनही लक्षात आलं का, त्यातूनही आपण किती पाप केलं, किती पुण्य केलंय, किती आपल्याला त्रास आपण स्वतःच्या हातानेच पुढच्या जन्मासाठी लिहिलेला आहे, त्यातूनच वाचायचं असेल तर नामजप मित्रांनो हे खूप गरजेचं आहे. लक्षात आलं का, खूप म्हणजे खूप गरजेचं नामजप. नामजपमुळे काय होईल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ह्या जीवनामध्ये जे पाप पुण्य केले ते फेडण्यासाठी तुम्हाला पुढचा जन्म मिळतोय, पण त्यातून वाचण्यासाठी देव तुम्हाला एक ब्रह्मास्त्र पण तुमच्याबरोबर जन्मतःच देत आहे, नामजप. या जन्मामध्ये तुमच्या चित्त शरीराला नामजपची सवय लागली तर हे चित्त शरीर तुमचं पुढच्या जन्मात असणार आहे त्या आत्म्याबरोबर, राईट. तर तेही लहानपणापासून तुम्ही भक्तीमध्ये रुळाल, नामजप कराल, आणि त्यामुळे काय होईल की मागच्या जन्मामध्ये जे बीज रूपात पेरलेले तुमचे पाप कर्म आहेत ते ह्या जन्मात तुमच्या समोर तर येणारच आहेत, पण ते तेवढे स्ट्रॉंग रूपात येणार नाहीत. त्याचा डॅमेज तुम्हाला त्या ह्या नवीन जन्मामध्ये तेवढा होणार नाही. आणि प्लस तुमचं वर्तमान काळामध्ये तुम्ही नामजप घेताय पुढच्या जन्मामध्ये, त्यामुळे तुमचे नवीन दुष्कर्मही बनणार नाहीत. आलं का लक्षात? आणि त्याचमुळे दुष्कर्म न बनल्यामुळे तुमचं जीवन सुखकर होईल, आणि जीवन सुखकर होताना तुमचं नामजपही त्यामध्ये वाढलं जाईल. या नेक्स्ट जन्मामध्ये त्याची क्वांटिटी वाढेल आणि एक क्षण असा येईल की तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी एलिजिबल व्हाल. मुळात मला म्हणायचं काय की नामजप किंवा ईश्वर भक्ती ही यासाठी महत्त्वाची आहे की आपलं जीवन आपण सुंदर आणि शांत, लक्षात आलं का, सुंदर आणि शांत बनवण्यासाठी नामजप आणि ईश्वर भक्ती गरजेची आहे, ध्यान गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ बनवायचा पर्पजच माझा हा होता की पुढचा जन्म मिळताना आपण आपला जन्म आपण कसं सुखकर करू शकतो हे आपण आत्ताच लिहू शकतो. आपला पुढचा जन्म की आपल्याला कसं पुढचा जन्म बरा करता येईल. आता या जन्मात तर आपण खूप गोष्टी चुकवलेल्या आहेत बरोबर, तर पुढच्या जन्मात त्या गोष्टी चुकून येऊ नयेत यासाठी. ठीक आहे. तर नामजपचे असे बरेच फायदे आहेत. मी इथून पुढेही तुम्हाला भरपूर व्हिडिओजमध्ये नामजपचे भरपूर असंख्य फायदे सांगणार आहोत, पण आपण स्पेशली ह्या व्हिडिओमध्ये आपण नामजपचा हा एक फायदा बघितला की पुढचा जन्म कसा सुखकर करता येईल. हा जन्म तर सुखकर होणारच आहे नामजपमुळे, नो डाऊट, एकदम नो डाऊट. पण पुढचाही जन्म एकदम ॲब्सोल्यूट सुंदर आणि शांत कसा करता येईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. लक्षात घ्या, उद्याचं कोणीच काही सांगितलेलं नाही, पण नामजप, ईश्वर भक्ती, मंत्रसाधना ह्या गोष्टी अशा आहेत ना की तुम्ही स्वतः म्हणजे ब्रह्म होऊन जाता. तुम्ही अहम ब्रह्मस्मी या स्थितीमध्ये येऊ शकता. अहम ब्रह्मस्मी ही स्थिती म्हणजे काय की तो ईश्वर आहे, तो ब्रह्म आहे, तो मीच आहे, आणि तो क्रिएटर आहे, तो रचयिता आहे, तर तोही मीच आहे, कारण त्याचा अंशच माझ्यामध्ये आहे, राईट. मग जर तो विश्व निर्माण करू शकतो तर निदान मी माझा जन्म निर्माण करू शकतो ना पुढचा, माझ्या सोयीनुसार. म्हणजे काय की मी माझी दुनिया, माझं जग निर्माण केलं. म्हणजे अहम ब्रह्मस्मी हे आपल्याला अर्थ समजतो, इथे लागू होतं. पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही नामजप, ईश्वर साधना, मंत्र साधना मध्ये तुमचं मन गुंतलं पाहिजे. लक्षात आलं का? तर हे लक्षात ठेवा, नामजप हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा फक्त एक पैलू आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पुढच्या असंख्य व्हिडिओमध्ये आपण नामजपचे भरपूर पैलू बघणार आहोत, पण हा खूप अति महत्त्वाचा पैलू होता. कारण का, ह्या नामजपच्या ह्या टेक्निकमुळे तुम्ही पुढचं जन्म कसं सुखकर करता येईल. लक्षात आलं का? तुम्ही दान धर्म करता किंवा वेगवेगळ्या प्रकारे पुण्य अर्जित करता, याचा तितकासा फायदा होत नाही मित्रांनो. लक्षात घ्या, याचा तितकासा फायदा होत नाही, कारण ते खर्च होणारे गुण आहेत. पाप पुढे फेडून तुम्ही खर्च करणार किंवा फेडणार, पुण्य पुढच्या वेळेला तुम्ही खर्च करणार किंवा फेडणार, पण नामजप हे खर्च होत नाहीत. लक्षात घ्या,
हे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत जातं आणि एक दिवस तुमचं अकाउंट पूर्ण भरतं. म्हणजे काय, तुम्ही ईश्वरामध्ये लीन होता. तर ईश्वरामध्ये लीन होण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. नामजप, मंत्रसाधना किंवा ईश्वर साधना. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंख्य पैलू बघूया नामजपचे. पण हा जो महत्त्वाचा पैलू आहे याच्यावर नक्की विचार करा. आणि हा व्हिडिओ एकदा नाही समजला तर दुसऱ्यांदा पुन्हा बघा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघितल्यानं तुम्हाला थोडं इझिली समजेल की मला काय म्हणायचं आहे. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. मी तुमचं उत्तर प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे. नमस्कार.